बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? निधनानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना स्फोटक आरोप. खोटं वाटत असल्यास उद्धवजींची आणि माझी नार्को टेस्ट करा, कदमांचा अपमान. शरद पवारही म्हणाले होते, उद्धव बाळासाहेबांच्या बॉडीला त्रास देतोय, त्यांनाही मातोश्रीवर जाण्यापासून रोखलं होतं. रामदास कदमांच्या दाव्यानं खळबळ. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांची उद्या पत्रकार परिषद. बाळासाहेबांबाबत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर उत्तर देणार. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. अण्णाभाऊ साठे सभागृहात मेळावा पार पडणार. वसंत मोरेंकडून तयारीचा आढावा. उद्धव ठाकरेंनी भाषणात विकासासंदर्भात एक अवाक्षरही न काढल्यानं माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार मानतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा उपरोधिक टोला. नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेल्या, शहराचं वाटोळं होईल. आमच्या हद्दीत ती 14 गावं नकोत. कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईकरांवर का टाकू? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा. मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का? गणेश नाईकांना काही अडचणी असतील तर एकनाथ शिंदेंची वेळ घ्यावी, मात्र उठसूट टीका खपून घेणार नाही. उदय सामंतांचा इशारा. अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला पुणे पोलिसांची नोटीस. अपघाताचं सर्व सीसीटीव्ही फुटेज द्या. गौतमी पाटीलला अटक करा, जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांची मागणी. गौतमी पाटीलच्या कारण झालेल्या अपघातात तपासासाठी पोलीस एक विशेष अधिकारी नेमणार. अपघात झाल्यावर क्रेन कुणी बोलावली, गाडी कुठून आली होती, त्याचा तपास केला जाणार. अपघातग्रस्त गाडी गौतमीच्या नावावर, कारवाई करा. कारवाईसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक. सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. या ताटातलं त्या ताटात देऊ नका. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंचं विधान. तर तुमच्या राजकीय करिअरचा देवारा करू, माझ्या नादी लागू नका. जरांगेंचा मुंडे भाऊ बहिणीला इशारा. धनंजय मुंडे स्वतःच्याच घरात आग लावणारा आग लाव्या. येत्या 4 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार. करुणा मुंडेंचा मोठा दावा. मुंबईत उद्या ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. बबनराव तायवाडेंनाही बैठकीला बोलावल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर. विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह. नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब. केंद्र सरकारची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी. लवकरच घोषणा होणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करताना ओटीपी बाबत अनेक तांत्रिक अडचणी, याची गांभीर्यानं दखल घेतली असून लवकरच ही प्रक्रिया सुलभ करू. मंत्री आदिती तटकरेंचं आश्वासन. ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये भारत संयम ठेवणार नाही. पाकिस्तानला जगाच्या नकाशावर राहायचंय की नाही याचा विचार करावा. भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचा इशारा.